नमस्कार. आज आपण विशाल गोखले, युवक शेतकरी विशाल गोखले यांच्या केळीच्या बागेच्या प्लॉटवर आहे. आज त्यांचा माल इराक-इराणला एक्सपोर्ट होत आहे. तरी आपण त्यांना लागवड कधी केली त्यांनी बाग आला आणि तिचं शेड्यूल विचारणार आहोत. आज त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत. सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्यावे. आणि ओके, तर आपण आज विशाल गोखलेला विचारणार आहे की आपली बागेची जी म्हणजे किती रोपे होते आणि बाग कधी लावली, लागवड कधी करण्यात आली आणि शेड्यूल कसं आहे विचारणार. सांगा आपलं नाव सांगून तुम्ही. माझं नाव विशाल अण्णासो गोखले. बागेची रोप 2500 आहेत. बागेची लागवड तारीख 21/12/2024 आहे. आपलं शेड्यूल आपण 12व्या महिन्यात 2024 मध्ये 12व्या महिन्यात लावली. तर आपलं शेड्यूल आपल्याला गायडन म्हणजे कोणी केलंय का तुम्ही स्वतःच केलं गायडन करत? आपल्या गावात गिरवी गावात अंकुर कृषी केंद्र सर्वे सर्वा विनोद माने यांनी गायडन केलं. यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या प्लॉट. बरं, आज आपला माल ह्या मालाला आपल्याला दर काय मिळाला आणि म्हणजे कुठं आपला माल या कार्याला एक्सपोर्ट होतोय, या केळीविषयी आपण एकंदरीत काय कसं वाटतंय आता सध्याच्या परिस्थितीला? का तर केळीचे दर आता खालावलेत भरपूर आणि शेतकऱ्याचे म्हणजे एक व्यथा झालेली आहे की माल कसा द्यावा आणि कुठं द्यावा, म्हणजे विकता येईना असं दमकोंडी झाली शेतकऱ्याची. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता चालू घडीला आपल्याला ह्या केळीला 9.5 रुपये दर भेटलेला आहे. आणि खरं म्हणजे आता हा माल बॉक्स पॅकिंगला जातोय त्यातच मोठं समाधान मानायचं आणि त्यातच एक्सपोर्ट होतोय माल, यात समाधान मानायचं. म्हणजे जास्त काय दराची अपेक्षा नाही. दराची अपेक्षा नाही. बरं, पुढील तुम्ही आता एवढं होऊन केळी क्षेत्राकडे वळणार नक्की वळणार का? असं उतरले दर शेतकऱ्यांची किंवा आपली फसवणूक होती, व्यापाराकडून थोडी फसवणूक होती असं मला शंका आहे, म्हणून केळीकडे उतरणार नाही? असं काही नाही. थोडा केळीचा काळ वेगळा आहे, पण जातील हे पण दिवस जातील, चांगले दिवस येतील. केळीला चांगले दिवस येतील. प्रत्येकच मालाला दर कमी आहे पण येतील दर. बरं, आता युवक, आता कसं तुम्ही युवक आहे आणि युवक वर्ग सगळा शेतीकडे वळा आहे. जसं आता म्हणजे तुम्ही कसं ग्रुपने केळी केली, एक पांडुरंग आहेत युवक शेतकरी केळी बागायतदार पांडू क्षीरसागर आहेत, असं तुम्ही ग्रुप करून केळीकडे वळा आहे. असं म्हणजे सर्व युवकांना तुम्ही काय संदेश देताल की बाबा केळी जर शेतीकडे वळताना बाबा व्यवसाय दृष्टीने बघा किंवा बाबा केळीकडे म्हणजे न खचून जाता बाबा दर पडलेत म्हणून केळीकडे वळू नका, बागेकडे वळू नका, असं काय संदेश मी असेच काय द्यायचा युवकांना? नक्की लागवड करा, फक्त हंगामी लागवड करा, जेणेकरून हंगामी लागवडाला खर्च कमी होतो आणि उत्पादन जास्त राहतं. हंगामी लागवड करायला तुम्ही म्हणजे 8 साली लागवड. हा, म्हणजे 8व्या महिन्यात म्हणजे हंगामी म्हणजे 8व्या 9व्या महिन्यात लागवड करा, हंगामी लागवड असावी. असं म्हणजे त्याचं उत्पादन जास्त निघेल आणि खर्च पण कमी होत. खर्च पण कमी, रोगराई कमी राहते. बरं, चालेल, ओके.